उर्वरित बातम्यांचा आढावा घेऊया। मुंबई पाठोपाठ पुण्यामध्ये आज भाजपची तिरंगा रॅली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत। तिरंगा रॅलीवर राष्ट्रवादीचा मात्र आक्षेप घेण्यात आलाय। नगरसेवक अमोल बालवडकर यांचा रॅलीच्या नियोजनावरती आक्षेप घेण्यात आलाय। पुण्यामधून भाजपकडून आयोजित करण्यात येणाऱ्या तिरंगा रॅलीवरून आता आक्षेप घेतला जातोय। नगरसेवक अमोल बालवडकर यांनी रॅलीला विरोध नसल्याचं स्पष्ट करत वर्किंग डेच्या दिवशी रॅली आयोजित केल्यानं वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं म्हटलंय। तर दुसरीकडे कार्यकर्त्यांना 100 दुचाकी घेऊन येण्याचं आवाहन करण्यात आलेलं असून मोठ्या संख्येनं दुचाकी आल्यास त्याचा त्रास सर्वसामान्य पुणेकरांना होईल असा दावा बालवडकर यांनी केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत। तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। साधारण कशा पद्धतीची ही यात्रा असणार आहे, किती वाजता सुरू होणार आहे आणि त्याच्या पाठीमागचं नेमकं लक्ष काय? आपल्याला माहिती की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी देशभर 9 ऑगस्ट क्रांती दिन ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा एक ज्याला म्हणता येईल की उत्सव व्हावा देशभरामध्ये, या दृष्टीने आवाहन केले। पुणे शहरामध्ये तिरंगा अभियान ज्याला म्हणता येईल हे आज पुणे शहरामध्ये तिरंगा यात्रेच्या निमित्ताने आज आपण करतोय। गेले अनेक वर्ष आपण पाहिलं असेल, गेले 4-5 वर्ष भारतीय जनता पार्टीतर्फे ही तिरंगा यात्रा काढली जाते आणि मला असं वाटतं हे सर्व करत असताना एक देशप्रेम निर्माण व्हावं या दृष्टीने ही तिरंगा यात्रा काढली जाते। त्यामुळे देशप्रेमासाठी ही खूप महत्वाची तिरंगा यात्रा आहे। काही साध्य होईल असं वाटतं का या सगळ्या तिरंगा यात्रेतून, या सगळ्या आजच्या आयोजनात? तिरंगाचा सन्मान व्हावा, देशाचा अभिमान असावा, हे साध्य करण्यासाठी यात्रा नाहीये। प्रत्येक पुणेकराला, प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाच्या तिरंग्याबाबतीत एक आदर असतो, अभिमान असतो, सन्मान असतो। तो सन्मान व्यक्त करण्याचा हा एक कार्यक्रम आहे। त्यात कुठलाही राजकीय साध्य करायचा असा काही विषय नाही आणि यात फक्त भारतीय जनता पार्टी नाही, जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की पुणे शहरातील तमाम देशभक्त, वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळे उत्सव समित्या, या सर्वजण या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। पुणे शहरामध्ये 15 ते 20 हजार पेक्षा अधिक नागरिक या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होतील। तिरंगा गौरव समितीच्या नियोजनानुसार संपूर्ण पुणे शहरामध्ये विविध माध्यमातून, विविध गणेश मंडळ, विविध संघटना, विविध संस्था, विविध कॉलेजचे युवक, महिला, युवती, ज्येष्ठ नागरिक सर्वजण या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होणार असून अनेकांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय।